अमरावती जिल्ह्यातील तिवसामध्ये राज्यस्तरीय किसान शंकरपटात वाशिम जिल्ह्यातील राणा गोविंदा या बैलजोडीनं 6.55 गुण घेऊन अव्वल स्थान पटकावले। या शंकरपटात राज्यभरातील 350 पेक्षा जास्त बैलजोडी आल्या होत्या। अवघ्या काही सेकंदाच्या बैलजोडी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी या ठिकाणी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती। तर या कार्यक्रमाला खासदार अनिल बोंडे यांनी देखील उपस्थिती दर्शवली। विदर्भासह अमरावती जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या शेतकरी आत्महत्या, त्यामुळं शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी यंदा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली। तर पुढच्या वर्षी याचं नेमकं नियोजन कसं असणार आहे, आयोजकांकडूनच ऐकूयात। महाराष्ट्र ग्राम दर्पण आणि रविराज देशमुख मित्र परिवाराने आयोजित केलेल्या या जंगी शंकरपटात उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी खूप सक्रियपणे साथ दिलेली आहे। आणि इथून महाराष्ट्रातूनच नव्हे तर MP आणि गुजरातमधून या जोड्या आलेल्या आहे। आणि या जोड्या साध्या जोड्याने एक एक बैल 50-50 लाखाचा आहे। आणि नुसतं बैलाचं काय सांगावं की सुंदर सुंदर बैल आलेले आहे। असं म्हणा की हा शंकरपट एकदम झकास होऊन राहिला। आणि जे म्हणतात ना खेडे भकास झाले होते, आता या शंकरपटाच्या नंतर आमचे ग्रामीण भाग झकास होणार आहे। त्या दिशेकडे आमचे राष्ट्रीय नेते माननीय नरेंद्रजी मोदी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आमचे बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही एक शेतकऱ्यांसाठी वेगळी आगेकूच करत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे। आणि या दिशेने जे पाऊल पडलं आहे की शासनाच्या, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सर्व योजना शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणं आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं हे मानस आमचं पूर्ण होत आहे। आणि आमचा शेतकरी बांधव या तणावमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा शंकरपट आयोजित केलेला आहे। त्याच्यात आम्हाला मोठ्या प्रमाणात यशसुद्धा आलेलं आहे। जय हिंद, जय भारत।